वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी. आपण सॉलिड स्टेट आणि सोल्युशन चॅप्टरचे न्यूमेरिकल्स घेतलेले आहे. आता चालू करत आहोत आपण आयोनिक इक्विलिब्रियमचे काही न्यूमेरिकल्स. तर बघा, आयोनिक इक्विलिब्रियम पहिला बघा, कॅल्क्युलेट पीएच अँड पीओएच. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे पीएच आणि पीओएच कोणाचं 0.01 HCl सोल्युशनचं. तर बघा गिवन आता सोल्युशन आहे HClचं. तर काय होतं, जेव्हा तुम्ही HClचं सोल्युशन आहे तर पाण्यामध्येच बनवावे लागेल सोल्युशन. मोस्ट ऑफ द केमिकल्स वॉटरसोबतच बनतात, त्याची रिॲक्शन करायची वॉटरसोबत. तर काय बनवेल हा, इथून एक हायड्रोजन काढतो. बघा HClची रिॲक्शन कोणासोबत करत आहोत आपण, H3O सोबत, म्हणजे सॉरी वॉटरसोबत. तर हा काय करतो, एक हायड्रोजन घेऊन घेतो. ऑलरेडी त्याच्याकडे 2 हायड्रोजन होते, एक हायड्रोजन घेतला. वॉटरकडे 2 हायड्रोजन होते आणि इथून एक हायड्रोजन घेतलात. किती हायड्रोजन झाले, 3. प्लस मग कोण राहिला, फक्त एकटा Cl. त्याच्यावर कोणता चार्ज येईल, निगेटिव्ह चार्ज. म्हणजे या वॉटरने इथचा एक हायड्रोजन घेतला तर H3O प्लस बनला. आता Cl एकटाच राहिला तर Cl. तुम्हाला कॉन्सन्ट्रेटची व्हॅल्यू दिली आहे, किती आहे, 0.01 कॅपिटल एम मोलर. आणि हेच इक्वल असतो H3O प्लसच्या, कारण की हे सोल्युशन इथं बनत आहे H3O प्लसचा. तर म्हणून कॉन्सन्ट्रेशनची व्हॅल्यू किती आहे, 0.01. आणि तेच कोणाचे इक्वल आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयनच्या. तर बघा आता नाव तर pH हा इक्वल असतो मायनस लॉग ऑफ H प्लसच्या. pH हा इक्वल असतो कोणाच्या, मायनस लॉग ऑफ H प्लसच्या. मायनस लॉग ऑफ H प्लस म्हणजेच हाच आहे आपला हायड्रोनियम आयन, कारण की याच्याकडे हायड्रोजन काय आहे, जास्तच आहे. हाच हायड्रोनियम आयन आहे, ते हायड्रोजन आहे याच्याकडे H प्लस. तर व्हॅल्यू पुट करा, काय येईल, मायनस लॉग ॲज इट इज. हायड्रोनियमची व्हॅल्यू किती आहे, 0.01. किती व्हॅल्यू आहे, 0.01. नंतर मायनस लॉग, तर हा 0.01ला आपण असं लिहू शकतो 10⁻⁻². काय लिहू शकतो, 10⁻⁻². बघा 0.01 आहे, 2 डिजिट आहे, 10⁻, म्हणून 0.0 आहे तर -2. काय लिहाल, -2. तर बघा हा इथं काय होतं, एक फॉर्म्युला लागतो. आपण जो लिहितो लॉग a⁻n असेल, तर लॉग a⁻n असेल तर काय होतं, पॉवर समोर येतो n, आणि हा काय होतो लॉग a. हा फॉर्म्युला आहे ना मॅथमॅटिक्सचा. लॉग a⁻n असेल तर पॉवर काय येतो समोर, बाकीचा लॉग a. तर आपल्याला हा इथं सॉल्व करायचा आहे. बघा हा लॉग a आणि हा काय n, तर मायनस साईन ॲज इट इज. हा पॉवर समोर येईल म्हणजेच -2. काय येईल, समोर येईल. मग कोण राहिला, लॉग 10. कोण राहिला, लॉग. हा जो 10⁻² होता तो कुठे येतो, समोर, आणि काय राहिला, लॉग 10. तर बघा pH आता काय होईल, लॉग 10ची व्हॅल्यू 1 पुट करायची. तर pH इज इक्वल टू काय होऊन जाईल, मायनस मायनस प्लस होऊन जाईल 2. म्हणजे pHची व्हॅल्यू किती निघली, 2. लॉग 10ची व्हॅल्यू किती पुट कराल, 1. आणि हे मायनस मायनस काय होऊन जाईल, प्लस. आपल्याला काय भेटला, pH भेटला. अजूनपर्यंत pH भेटला का, नाही. तर आपल्याला pH पण काढायचं आहे. चला, अजून एक फॉर्म्युला आहे. तर याच्यामध्ये बघा, pH प्लस POH हा इक्वल असतो 14च्या. म्हणजे pH आणि POH कशाच्या इक्वल असतो, 14च्या. तर आपल्याकडे pHची व्हॅल्यू आहे 2 प्लस POHची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे, इक्वल टू काय आहे, 14. तर बघा POH इक्वल टू 14 आहे, हे +2 आहे, या साईडला गेल्यावर काय होईल, -2. तर 2, तर POHची व्हॅल्यू किती येईल, 12. pHची व्हॅल्यू किती येईल, 12. तर 14मधून 2 गेले किती येईल, 12. म्हणजेच pHची व्हॅल्यू आली ही 2 आणि POHची व्हॅल्यू आली 12. तर तुम्हाला मग लिहायचं आहे, द व्हॅल्यू ऑफ pH अँड POH ऑफ 0.01 HCl सोल्युशन आर 12 अँड 14. हे 2 व्हॅल्यू आहेत तुमच्या pH आणि POHच्या. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे सॉल्व करायचं होतं. बघा दुसरं एक आहे, pH ऑफ अ सोल्युशन इज, तुम्हाला pH दिला आहे, गिवन काय दिलं आहे तुम्हाला, pH किती दिला आहे, 3.14. कॅल्क्युलेट H3O प्लस आयन, म्हणजे तुम्हाला हा कॅल्क्युलेट करायचा आहे H3O प्लस आयनचं. चला, तर बघा याच्यामध्ये कसं सॉल्व कराल. आपण आताच फॉर्म्युला घेतला होता, pH इक्वल असतो मायनस लॉग ऑफ H3O प्लसच्या. मायनस लॉग कशाच्या इक्वल असतो, H3O प्लसच्या. आपल्याला pHची व्हॅल्यू दिली आहे, याची व्हॅल्यू दिलेली आहे का, नाही. तर आपण असं लिहू शकतो, या साईडला लिहिते मी, लॉग H3O प्लस, कारण मला याला कॅल्क्युलेट करायचं आहे म्हणून या साईडला लिहिलं, इक्वल टू हा मायनस साईन जो होता तो या साईडला घेऊन जात आहे, म्हणजेच काय होईल, -pH.
मला इकडे मायनस नाही पाहिजे ना, मला काढायचं काय आहे, हे काढायचं आहे H3O प्लस कॉन्सन्ट्रेशन, हे काढायचं आहे मला, कॉन्सन्ट्रेशनचा हा ब्रॅकेट असतो. तर हा मायनस साईन या साईडला नेला. आता मला pHची व्हॅल्यू दिली आहे, किती आहे, मायनस ॲज इट इज 3.12. किती आहे, 3.12. आता मायनस साईन आहे. आता इथं लक्षात द्या की मला येईल, तर मी जर असं केलं -3 - 0.12, आता काय करतो आपण, अशी ॲडिशन करतो आपण, त्याला आता सेपरेट करायचं आहे. तर बघा, जर तुम्ही याची ॲडिशन केली तर एवढेच येईल, -3 - 0.012 012, त्यांचे आन्सर केलं तर एवढंच येईल, बरोबर आहे. तर त्याला सेपरेट केले आणि याच्यामध्ये लक्षात ठेवायला ही स्टेप, एक +1 ॲड करायचं आणि -1 ॲड करायचं, म्हणजे +1 आणि -1 काय करायचं, ॲड करायचं. याने काही नव्हतं, कॅन्सल केलं तर काही होणार नाही. पण आपल्याला सॉल्व करायची, व्हॅल्यू काढायची आहे, तर तुम्हाला असं करायचं आहे. सर्वात पहिले जी तुमची इथं व्हॅल्यू दिली आहे तिला 2 भागामध्ये डिवाईड करून द्या, तर आणि वरून तोच आन्सर आला पाहिजे याचा. बघा, ते 1 1 कॅन्सल होतील आणि यांची ॲडिशन कराल तर तीच व्हॅल्यू येईल, ठीक आहे. आता बघा, आता हे जे आहे मायनस मायनस जवळ आणा, म्हणजेच -3 - 1 जवळ आणा, ठीक आहे. -1 - 3 जवळ आणले, नंतर दुसरं घ्या +1 आणि -0.12 जवळ आणले. काय केले, -1 आणि -3 जवळ आणले आणि +1 आणि ही व्हॅल्यू इथं लिहिली. आता बघा, -1 आणि -3 किती होऊन जाईल, -4. -1 आणि -3 किती होऊन जाईल, -4. आता याच्यामधून 1 मधून मोठ्या संख्येचं साईन द्या, 1 मधून 0 पॉईंट हे गेले तर कॅल्क्युलेट करा, 1 - 0 0, ठीक आहे. आणि इथं किती आहे, 0.12 मायनस करा, किती येईल, 8 झालं, 1 7 0 पॉईंट, एक ह्याचं येईल तर किती येईल, 8, इथे 8 येईल, ह्याच्या इथे 8 येईल, ठीक आहे. 8 तर किती येईल, 0.88, किती येईल, 0.88. तर 0.88 आहे, ते मिटवून देऊ आपण, 0.88. तर याला असं लिहितात बघा, लॉग H3O प्लस असं आहे, आणि हे किती आहे, -4 आणि हे त्याला डायरेक्ट असं लिहितात, याला ॲडिशन केलं तर असेल ना 4.88 असंच येईल. पण हा मायनस असल्यामुळे याच्यावर द्यायचं बार. आपण लिहित होतो आतापर्यंत 0 म्हणजे -1 असेल तर काय लिहित होतो, -1, 0 पॉईंट असेल तर -1 म्हणजेच -1 होतो, -2 असेल तर 0.0 म्हणजे इन जनरल -2 आहे तो, म्हणजे -1 म्हणजेच -1, -2 म्हणजेच -2. तर हे पण इथं पण याचं ॲडिशन, याचं असं नाही करायचं, -1 मधून हे मायनस करून ही व्हॅल्यू नाही, असं नाही करायचं लास्ट स्टेपमध्ये, लक्षात ठेवाल. पहिले काय केले, ही जी व्हॅल्यू होती हिला 2 भागामध्ये डिवाइड केले आणि आन्सर तोच आला पाहिजे. तिथं +1 आणि -1 ॲड करायचे एनी टाईम. ॲड केल्यानंतर बघा, -1 आणि हे +3 काय आणले, जवळजवळ, सॉरी -3 जवळजवळ आणले आणि या व्हॅल्यूला इकडे नेले. आता हे किती होईल, -4 आणि ही, तर डायरेक्ट याला आन्सर करायचं आणि -12 आहे तर लिहायचं. आता इकडे लिहिते मी, ठीक आहे. तर काय आहे, लॉग H3O प्लस आणि याची व्हॅल्यू किती आली आहे, -88. आत्ता हा जर लॉग या साईडला गेला तर H3O प्लस ॲज इट इज राहील, आणि लॉग या साईडला गेल्यावर काय होऊन जाईल, अँटी लॉग. काय होऊन जाईल, अँटी लॉग. तर लॉग इकडे गेला तर अँटी लॉग कोणाचा पाहायचा आहे, याचा, फॉर 88. तर आता जेव्हा अँटी लॉग पाहतो आपण तर पॉईंट नंतरचे डिजिट पाहतो, बरोबर आहे. पॉईंट नंतर जे डिजिट आहे त्याचा काय पाहतो आपण, अँटीलॉग. त्या अँटीलॉग कोणाचा पाहायचा आहे, 88 मध्ये 0 वाला कॉलम. चला बघून घ्या, 88 मध्ये 0 वाला कॉलम, 88 मध्ये 0 वाला कॉलम 75 86 75 86 झालं. ह्याला याचे अँटीलॉग. मग आपण काय करत होतो, एक डिजिट नंतर पॉईंट इनटू जे पॉवरच्या पहिले आहे, किती आहे, 10 -4 आहे, तिथे काय लिहू, 10⁻⁻⁴. 12 आहे ना, 4 12 आहे, तर काय लिहू आपण, 10⁻⁻⁴. त्याचा आन्सर किती आला, हायड्रोनियम आयनचा किती आला, 7.586 इंटू 10⁻⁻⁴. हा आन्सर आहे आपला. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोनियम आयन. हे स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे आणि हा न्यूमेरिकल खूपदा आलेला आहे पेपरमध्ये तुम्हाला. ते तुम्हाला अशा प्रकारे सॉल्व करायचं होतं. तुम्हाला आपण फक्त काय केले, व्हॅल्यू चेंज केली आहे. तुम्हाला हा एक होमवर्क करायचा आहे आणि बरोबर घ्या, 0.001 आहे SCL सोल्युशन, आणि हा एक होमवर्क करायचा आहे. इथं व्हॅल्यू चेंज केली आहे, 3.45 केली आहे. आपण असंच सॉल्व केलेलं आहे. तुम्हाला हे 2 होमवर्क करायचे आहे, हा पहिला आणि हा
दुसरं, यांचे आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि जर याच्यामध्ये काही प्रॉब्लेम गेली तर तुम्ही मला तसं पण सांगा. आणि हे न्यूमरिकल्स खूप इम्पॉर्टंट आहेत,